संध्याकाळ झाली आहे बरं का. व्हिडिओ करायचं म्हटलं तर काय होतं माहिती आहे का, कामातनं होतच नाही. आणि शेळ्या दिवसभर मोकळ्या असते त्यामुळे पिल्ल्यांना अशी वैरण बांधायला येत नाही. आता शेळ्या बांधल्या काय पिल्ल्यांना भरडा पण घातला, थोडीशी वैरण पण घातली. किती महिन्याची पिल्ले इथे येतात? हां 3-3.5 महिने झाले की. हां मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन 4 महिन्याची पिल्ले आहेत आता. 22 नोव्हेंबरला तू गेलतीस, त्यानंतर येईल ती सीडी. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्याची पिल्ले आहेत. मोठी होती ती. त्याला शेळ्या पण अशा क्वालिटी लागते बरं का. पिल्ली मोठी होती ती. ही जरा रात्री संडास करून घेतली. हे अचानकच बिघडते बरं का. अचानक संडास करून घेते आणखी आपोआप व्यवस्थित होते. कोंबड्या लागल्या शेणपेंड खायला. एवढ्या कोंबड्या घेतल्या त्या. ह्या जवळजवळ मला वाटते माझ्या अंदाजे 3 महिन्याच्या होत्या. त्यांनी सांगितले 3.5 महिन्याच्या, पण 3.5 महिन्याच्या मला नाही वाटत. ही 3 महिन्याची असतील पिल्ली, कारण मी पण बारकी पिल्ली आणून सांभाळली, ती मोठी केली. ती पिल्ली केवढी असते ती मला त्याचा अंदाज आहे. ही 3 महिन्याच्या आसपास असतेली. तुम्ही पण बघून सांगा किती महिन्याची असतेली. 3 महिन्याच्या आसपास आहे ते. अजून 1-2 महिने लागेल यांना अंडे घालायला. यांना आता आज कोबी घालून बघितलं. कोबी खाते ते ना छान. पूर्ण कोबी 15 रुपयाचा मोठा गड्डा होता. एवढा गड्डा होता काय, एवढा गड्डा होता 15 रुपयाचा. ती मी आणला होता. बघूया म्हणलं कोंबड्या खाते त्या. पूर्णच्या पूर्ण एका दिवसात 50 कोंबड्यांनी गड्डा पूर्ण खाल्लाय. कोंबड्यांना पण खाद्य भरपूर लागतं बरं का. कोंबड्या मोठ्या करायचे म्हणजे भरपूर खाद्य लागतंय. तर पण एवढंच असते, ह्यांचं टेन्शन नसते बरं का काय. ह्यांचंही बाहेर येते त्या, ह्यांचंही आत जाते त्या. फक्त ह्यांना खाद्य आणि पाणी ठेवायचं आणि आठवड्याला जरा त्यांच्या औषधाकडे लक्ष द्यायचं कोंबड्यांच्या, म्हणजे जेणेकरून त्यांना आजार येऊ नये. ह्यासाठी लक्ष ठेवायला लागतं. एक लासोटा तर द्यायचं महिन्यात नाही एकदा, नाहीतर मग आपली देशी दारू जी असते ना, ती दारू जर 1 टोपणभर 1-2 लिटर पाण्यात घातली की नाही, त्यानं पण कुठला आजार येत नाही तो कोंबड्यासनी. आणि त्याच्याबरोबर थोडंसं आलं, खाऊचं पान आणि आलं, खाऊचं पान आणि लसूण त्याची पेस्ट करून जर महिन्यातनं एकदा जर कोंबड्यासनी घातली की नाही, आजार जास्त येत नाही तर म्हणा. म्हणजे जे आम्हाला कोंबड्या दिलं ना त्यांनी सांगितलं महिन्यातनं एकदा ही पेस्ट करून घाला, त्यानं कोंबड्यासनी आजार येत नाही. तर ह्या काय पेंट खायला लागल्या तर बघणार आहे आपण. अगोदर ट्रायलसाठी आपण 50 कोंबड्या घेतल्या त्या. जर अंडी चांगली निघाली, अंडी चांगली खपत असली तर आपण कोंबड्या थोड्याशा वाढवणार आहे. मला वाटतं शेळ्यांपेक्षा कोंबड्यांचं टेन्शन कमी आहे, पण वास बीस पण मारतोय बरं का. पण वास कधी मारत नाही माहिती आहे का. तूस टाकून 15-3 आठवड्याला जर तूस आपण बदलत राहिलं तर अजिबात वास मारत नाही. आपलं ह्या कोंबड्यांचा वास मारतंय का? हां अजिबात वास मारत नाही बरं का. त्याला पण तूस सारखं बदलावं लागतंय. त्याला काय नाही, 150 रुपये ते तूस येते, 1 ठिकाभर तूस येते. आणि 15 दिवसाला 150 रुपये जाईल. पण वास मारत नाही, स्वच्छ राहते, कोंबड्या व्यवस्थित राहते त्या. त्यामुळं तूच लवकर बदललं म्हणजे कोंबड्यांचा वास मारणार. कोंबड्या करायला का नको वाटते माहिती आहे का, ती वास मारते त्यासाठी कोंबड्या नको वाटते. आणि आपण जर तूच सारखं जर बदलत राहिलं तर वास अजिबात मारत नाही. आता मी केल्या त्या कोंबड्या, त्यामुळे एखाद्या वेळी वास मारत नसेल. ह्याच्यानंतर पण मी सांगते बरं का, वास जर मारायला लागला तर तुम्हाला सांगते मी. पण सध्या तर अजिबात वास मारत नाही. तूच टाकलेला आहे. कोंबड्या घेऊन किती झालं भैया? 8-10 दिवस झालं. 8-10 दिवस झालं असं. 8-10 दिवस झालं. अजून तर काय नाही, व्यवस्थित आहे. अजून एक 8-10 दिवसांनी तूच बदलायचं हे की नाही व्यवस्थित. कोंबड्यांचं टेन्शन नसतं. त्यांचं ती जाते त्या, त्यांचं ती येते त्या. आणि शेळी येल्या बरं का. ते भांडी पाट जी होती ना ती येल्या, तिची पिल्लं दाखवते तुम्हाला. शेळी किती झालं? 7 दिवस झाला. महाशिवरात्री दिवशी येईल बघा शेळी. तेव्हापासून मला व्हिडिओ करायचं म्हणत्या. व्हिडिओ करायचा नाही झाला. आणि पिल्ली जादा तर आमची कोंडूनच असते. आणि 6-7 दिवस झाले महाशिवरात्री. किती 6-7 दिवस झाले. पिल्ली आता त्यांची ती प्यायला लागली. लई मोठी नाही ती पिल्ली, माती पिल्ली आहे बरं का. गावरान बोकडाला त्रास झालेली आहे शेळी, त्याची पिल्ली आहे ती. पण पिल्ली कलरला चांगली पडली ती. आणि आमच्या इकडे ह्या कलरला डिमांड असते. पिल्ली काही लई मोठी. आणि पहिल्या रोला पिल्ली एवढी आहे तितक्यात चांगला आहे बरं का. लई मोठी पिल्ली काही कामाची नाही ती पहिल्या रोला. एवढी आहे तितक्यात चांगलं आहे. आता ती कधी येत्या काय माहिती. ती शेळी पण 14,500ला मागितली बरं का. पण आमच्यात त्यांनी 16,000 म्हणते. आता बघूया आता काय कधी विकते आता काय माहिती. काळी शेळी पण 14,500 पर्यंत मागितल्या.